नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार भगवती देवीच्या पवित्र मंदिराची अद्भुत कथा। लोकश्रुतीनुसार प्राचीन काली या परिसरात दुष्ट शक्तींनी लोकांना त्रस्त केले होते। भक्तांच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत आदिशक्ती भगवती माता येथे प्रकट झाली। देवीने दुष्टांचा संहार करून या भूमीला भयमुक्त केले आणि भक्तांना संरक्षणाचे वचन दिले। असे मानले जाते की प्रवरा नदीच्या तीरावर वसलेल्या या पवित्र स्थानी देवीने कायमचे वास्तव्य केले। आज हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। स्थानिक परंपरेनुसार येथे तुळजा भवानी, रेणुका माता, सप्तशृंगी आणि भगवती या शक्तींचे एकत्रित दर्शन लाभते। ही या स्थानाची विशेष श्रद्धा आहे। नवरात्रीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात। भक्तांचा विश्वास आहे की मनापासून केलेला नवस भगवती माता पूर्ण करते आणि आपल्या भक्तांवर सदैव कृपा दृष्टी ठेवते। जय भगवती माता। जर तुम्हीही कोल्हार भगवती मातेवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंट मध्ये लिहा जय भगवती माता। प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी। आई अंबे आई अंबे जगदंबे, भला भय दे भला विजय दे लढाय बळदे हो। आई अंबे जगदंबे प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी।